एखाद्या लावणीमध्ये शिट्टी वाजवणं साहजिक आहे. एखाद्या चित्रपटगृहामध्ये एखाद्या हिरोच्या डायलॉगवर शिट्टी वाजवणं साहजिक आहे. किंवा एखाद्या नाट्यगृहामध्ये किंवा एखाद्या सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राममध्ये शिट्ट्या वाजवणं साहजिक आहे. पण व्याख्यानामध्ये देखील शिट्ट्या वाजवल्या जाऊ शकतात, हे थोडं अजब वाटत नाही का? आणि तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगातल्या सगळ्यात विद्वान महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये जर शिट्ट्या वाजवल्या जात असतील तर समजून घ्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्वत्तेचा किती आदर करतो आहेत. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा माहोल सुरू आहे आणि जिकडे तिकडे व्याख्यानं आहेत. अनेक वक्ते स्टेजवरती येऊन बोलायला लागलेले आहेत. पण या वक्त्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो क्रायटेरिया सध्याच्या कालखंडामध्ये आहे, म्हणजे जुना जो क्रायटेरिया होता तो आता संपुष्टात आलेला आहे की तो विचारवंत असावा, तो अभ्यासक असावा, तो लेखक असावा, तो चळवळीशी संबंधित असावा किंवा ओव्हरऑल त्याचं प्रज्ञा, शील आणि करुणा या सगळ्या गोष्टी या आपण तपासून एखादा वक्ता पूर्वीच्या काळात बोलवला जायचा. पण आता तसं नाही आहे. आताचा क्रायटेरिया फक्त एकच आहे की तो व्हायरल असला पाहिजे. आणि व्हायरल वक्ता असेल तर मग आजूबाजूचे सगळ्या गावचे लोक जमतात, आजूबाजूच्या सगळे तरुण पिढी जमते आणि मग त्या वक्त्याचं भाषण सुरू होतं आणि मग सुरू होतो शिट्ट्यांचा बार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये हेच अपेक्षित होतं का आपल्याला? हा खरा प्रश्न आहे. यावर्षी मी जवळपास 90% व्याख्यानं टाळलेली आहेत. कारण आता व्याख्यानाला जाण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. त्याच्यामुळं जिथे फक्त कोणाला टाळताच येत नव्हतं त्या व्यक्तींना फक्त तारखा देऊन मी निवांत बसलो आहे. आणि जिथले फोन येत आहेत तिथे मी कोणाला ना कोणाला पाठवून देत आहे. जयंतीमध्ये व्याख्यानं करण्यासारखे दिवस आता राहिले नाहीत. कारण लोकांना आता कुठलंही एखादा विषय घेतल्यानंतर त्या विषयावर त्या वक्त्यानं बोलावं अशी अपेक्षा नाही. लोकांना अशी अपेक्षा आहे की तो व्हायरल वक्ता असला पाहिजे आणि त्याने मनोरंजनातून व्याख्यान दिलं पाहिजे. म्हणजे लोकांचं मनोरंजनही झालं पाहिजे, लोकांना हसवलंही पाहिजे, लोकांच्या शिट्ट्याही आल्या पाहिजेत, त्याने काही डायलॉगही आणले पाहिजेत आणि मग सगळं जिकडं तिकडं असं धुरंधर झालं पाहिजे. तरच तो वक्ता हा लोकांना आवडायला लागलेला आहे. त्याच्यामुळं एखादा विषय घेऊन त्या विषयावरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादी चांगली मांडणी करणारा वक्ता आता कोणालाही नको आहे. परवा एक व्याख्यात्याचा फोन आला आणि ते सांगत होते की सर मला एका ठिकाणी व्याख्यानाला जायचं आहे आणि मला काही संदर्भ द्या. मी म्हणालो कुठं जायचं आहे तुम्हाला? त्यांनी मला ते ठिकाण वगैरे सांगितलं आणि मग मी म्हणालो की तुम्ही एवढी व्याख्यानं देता, तुम्हाला एवढी डिमांड आहे, तुमचे एवढे व्हिडिओ व्हायरल आहेत, मग तुम्हाला माझी का गरज भासते आहे? तर ते म्हणाले की सर माझा ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ होता आणि त्याच व्हिडिओच्या आधारावरती मला एवढ्या तारखा मिळालेल्या आहेत. पण मी 12वी पास आहे आणि माझं D.Ed झालेलं आहे. आता हे लोकांना माहीत नाही म्हणे की माझं 12वी पास आहे आणि मी D.Ed आहे. लोकांना असं वाटतं म्हणे की एवढा मोठा व्हायरल वक्ता झालेला आहे, यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, म्हणजे हा विद्वानच असला पाहिजे असं लोकांचा भ्रम आहे. पण मी फक्त 12वी पास आहे आणि माझं D.Ed झालेलं आहे. हा वक्ता मला जवळपास 1.5 तास बोलत होता. म्हणजे समाजाची परिस्थिती काय आहे आणि समाजाने आता त्याला किती डोक्यावर घेतलेलं आहे लक्षात येतं. मी म्हटलं तुम्ही किती फीस घेता? तर ते म्हणाले की 30,000 कमीत कमी आणि 50,000 जास्तीत जास्त, म्हणजे एवढा माझा रेट आहे. म्हटलं हे तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर 1.5 मिनिटाच्या व्हिडिओवरती जर एवढा तुमचा रेट निश्चित होत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हा पैसा मात्र समाजाचा आहे. त्याच्यामुळे समाज याच्यावरती विचार करणार आहे का समाजाकडे विवेक राहिला आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा घरचा पैसा खर्च करून जर एवढे पैसे दिले आणि असे वक्ते बोलवले तर काही हरकत नाही, त्यांनी काय करावं हे त्यांचा प्रश्न आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जर असं होत असेल तर प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जिवंत ठेवणार आहोत. त्याच्यामुळे अगोदर ज्यावेळेस व्याख्यानमाला आयोजित केल्या जायच्या त्यावेळेस व्याख्यानमालेमध्ये जी समिती स्थापन व्हायची ही समितीच अगोदर खूप विद्वान असायची. म्हणजे त्याच्यामध्ये उच्च शिक्षित लोक असायचे, त्यांचा अभ्यास असायचा, त्यांनी वेगवेगळी पुस्तकं वाचलेली असायची आणि मग हे समितीमधले लोक सांगायचे की मी त्यांचं हे पुस्तक वाचलेलं आहे, पुस्तक खूप चांगलं आहे, आपण त्यांना बोलवलं पाहिजे. काही लोक हे सांगायचे की त्यांचे वर्तमानपत्रामध्ये लेख येतात आणि ते खूपच म्हणजे सध्याच्या परिस्थितीला धरून लिहितात, त्याच्यामुळे त्यांना आपण बोलवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की गंगाधर पानतावणे सर असतील, हरी नरके सर असतील, रावसाहेब कसबे सर असतील, आता सध्याच्या कालखंडामध्ये प्रकाश पवार सर असतील, डॉक्टर विजय खरे सर असतील, असे अनेक व्याख्याते आहेत जे विद्वान आहेत आणि त्यांचा चळवळीशी संबंधी आहे.
आणि या लोकांना तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रचंड डिमांड होती आणि लोक त्यांना आवर्जून बोलवायचे, चांगलं मानधन द्यायचे, त्यांचे विचार ऐकायचे. जर त्या वक्त्याने 1-1.5 तास बोलून झाला आणि विषय जर समजा संपला नाही तर लोक म्हणायचे की सर आणखीन अर्धा तास बोला. पण आता तसा काही काळ राहिला नाही. आता ज्यावेळेस समिती स्थापन होते त्यावेळेस ती समिती पहिल्यांदा हा विचार करते की यूट्यूबला कोण आहे, इंस्टाग्रामला कोण आहे, फेसबुकला कोण आहे, कोण व्हायरल झालेले आहे, कोणाला लाखोचे व्ह्यूज आहेत, कोणाला लाखोंचे लाईक्स आहेत, कोणाला लाखोंचे शेअर्स आहेत, हे सगळं बघितलं जातं आणि मग त्या वक्त्याला बोलावलं जातं. म्हणजे व्याख्यान आयोजित करणारी समिती देखील त्यांना काहीही माहिती नाही, वक्ता येणारा आहे त्यालाही काही माहिती नाही आणि ऐकणारा वर्ग फक्त शिट्ट्या वाजवायला येतो आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण जगातल्या सगळ्यात विद्वान महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे कसे करायचे, त्यांचे विचार कसे जिवंत ठेवायचे, हा आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा विचार केला पाहिजे की नेमकं आम्ही काय करतोय. नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरोखरच आम्ही जिवंत ठेवणार आहोत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती हा सगळा खेळ चालू आहे, हा सगळा धिंगाणा सुरू आहे. त्याच्यामुळे व्हायरल वक्त्यांनी जो धिंगाणा इथं घातलेला आहे हा फक्त त्या एकट्या व्हायरल वक्त्याचा धिंगाणा नाही आहे, हा समाजाचा धिंगाणा आहे आणि हा जगातल्या सगळ्यात विद्वान असलेल्या महापुरुषांच्या जयंतीमधला हा धिंगाणा आहे. हे लक्षात ठेवा. आज परिस्थिती एवढी बिकट होत चाललेली आहे की ही परिस्थिती आवरणं तुम्हाला भविष्यामध्ये कठीण होऊन जाईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे फक्त शेरेबाजी, शिट्ट्या याच फक्त आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतील. हाच आदर्श आपल्या पुढची पिढी देखील घेणार आहे आणि याच आदर्शाने पुढची पिढी देखील चालणार आहे. तुम्हाला नेमकं या सगळ्या व्हायरल वक्त्यांबद्दल आणि अगोदर मी ज्यांची नावं घेतली त्याच्यामध्ये हरी नरके सर असतील, रावसाहेब कसबे सर असतील, गंगाधर पानतावणे सर असतील, प्रकाश पवार सर असतील, डॉक्टर विजय खरे सर असतील, असे अनेक लोक आहेत. या वक्त्याबद्दल आणि आताच्या व्हायरल वक्त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका.